गुड मॉर्निंग एव्हरीवन. गेल्या लेक्चरला आपण पाथ ऑफ द वॉटर अक्रॉस द रूट हा पॉईंट बघितलेला होता, बरोबर. त्याच्याबरोबरच प्लाझ्मोलायसिस आणि डिप्लाझ्मोलायसिस हे दोन पॉईंट बघितलेले होते. पाथ ऑफ द वॉटर अक्रॉस द रूट म्हणजे पाथवे बघितलेले होते. कशाचे? वॉटर ॲब्सॉर्प्शन कसं होतं त्याच्यासाठी असणारं जो काही रूट आहे, पाथ आहे, जो काही वे आहे तो कोणता आहे ते बघितलेलं. त्यालाच आपण काय म्हटलं होतं? पाथवेज फॉर द वॉटर ॲब्सॉर्प्शन हे आपण गेल्या लेक्चरला बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये दोन पाथवे होते, अपोप्लास्ट पाथवे आणि सिम्प्लास्ट पाथवे. ओके, अपोप्लास्ट आणि सिम्प्लास्ट. सी इन द डायग्रॅम पाथवे फॉर वॉटर अपटेक बाय द रूट. ह्याच्यामध्ये सिम्प्लास्ट पाथवे म्हणजे काय? असा पाथवे की ज्याच्यामध्ये वॉटरची जी मुवमेंट होत असते ती वॉटरची मुवमेंट थ्रू द सेल होत असते. सेल वॉल, सेलमधून होणारी वॉटरची मुवमेंट त्याला म्हटलं जातं सिम्प्लास्टिक पाथवे. मग हे सेलमधून होताना सेल वॉलमधून, मग सेल वॉलमध्ये काय प्रेझेंट असणार आहे? तिथं प्लाझ्मोडस्माटा. ओके, द वॉटर इज मूव थ्रू द रूट फ्रॉम द सेल टू सेल इन द प्लाझ्मोडस्माटा. लिव्हिंग सेलमधून होतं, थ्रू प्लाझ्मोडस्मॅटामधून जर होत असेल तर त्याला काय म्हणणार आहोत आपण? सिम्प्लास्ट पाथवे. आणि दुसरं आहे अपोप्लास्ट पाथवे. याच्यामध्ये काय असणार आहे? वॉटर पासेस अक्रॉस द रूट थ्रू द सेल वॉल अँड द इंटरसेल्युलर स्पेसेस ऑफ द कॉर्टिकल सेल. कॉर्टिकल सेलमधून होणारं काय आहे? हे पाथवे आहे, पण कॉर्टिकल सेलमधल्या इंटरसेल्युलर स्पेसमधून. दोन्ही पण पाथवे हे कॉर्टेक्समधूनच होतात, कॉर्टिकल सेलमधूनच होतात, पण त्याच्यामध्ये असणारे फरक काय आहे? अपोप्लास्टिक हा जो पाथवे आहे तो पाथवे इंटरसेल्युलर स्पेसमधून होतो, तर सिम्प्लास्टिक पाथवे हा सेलच्या प्लाझ्मोडस्मॅटामधून होतो. दिस इज द मेन डिफरन्स इन द अपोप्लास्टिक अँड सिम्प्लास्टिक पाथवे. सिम्प्लास्टिकमध्ये व्हॅक्युलर आणि ट्रान्समेम्ब्रेन हे दोन परत पाथवे आहेत. ओके, पण आपल्याला फक्त महत्त्वाचं आहे अपोप्लास्टिक आणि सिम्प्लास्टिक पाथवे. नाउ वी हॅव टू सी mechanism of the absorption of water. 6.8 पॉईंट नंबर, मेकॅनिझम ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. आता ह्याच्यामध्ये वॉटर ॲब्सॉर्प्शन जे होतं त्याचं मेकॅनिझम काय आहे हे बघायचं आहे. ह्याच्यामध्ये दोन मेकॅनिझम आहेत, दोन पद्धतीनं वॉटर ॲब्सॉर्ब होतं. पहिलं आहे पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन आणि दुसरं आहे ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन. फर्स्ट इज द पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन, सेकंड इज द ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन. आता पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन जर आपण बघितलं, इट इज द मेन वे ऑफ ॲब्सॉर्बिंग वॉटर थ्रू द रूट अँड नॉट बाय द रूट. रूटमधून होतं पण रूटकडून नाही. ओके, रूटमधून होतं, रूटकडून नाही. फ्रॉम द सॉईल इन टू द प्लॅन्टमध्ये वॉटर ॲब्सॉर्ब होतं पण रूटमधून होत नाही, तर थ्रू द रूट होणार आहे. ओके, आता हे कसं काय ते बघूया आपण. याच्यामध्ये कसं का? तर ड्रायव्हिंग फोर्स असणार आहे. याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स इज डेव्हलप्ड अँड दॅट इज कॉल्ड द ट्रान्सपिरेशन पुल. ड्रायव्हिंग फोर्स जो तयार होतो त्याला म्हटलं जातं ट्रान्सपिरेशन. आता याच्यामध्ये ट्रान्सपिरेशन ही जी काही पद्धत आहे, काय ॲक्च्युअल जर सोप्या भाषेत आपण पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन जर शिकायचं म्हटलं तर लक्षात घ्या, वॉटर जे असणार आहे ते वॉटर कुठं असणार आहे? सॉईलमध्ये असणार आहे, बरोबर. मग सॉईलमधून वॉटर कुठं जाणार? रूटमध्ये. रूटमधून कुठं जाणार? स्टेममध्ये, बरोबर. स्टेममधून कुठं जाणार? ब्रँचमध्ये. ब्रँचमधून कुठं? तर लीफपर्यंत. आणि लीफमध्ये काय असणार आहेत? स्टोमॅटा असणार आहेत. मग जेवढं पाहिजे तेवढं ते वॉटर घेतात आणि लीफचं काम काय आहे? फूड फॉर्मेशन, फोटोसिंथेसिस. हे काम कशाचं आहे? लीफचं आहे. मग त्या लीफमध्ये वॉटरचा उपयोग करून फोटोसिंथेसिस केलं जातं आणि नंतर त्याच्यामध्ये काय होणार आहे? फूड तयार झाल्यानंतर राहिलेलं जे एक्स्ट्रा वॉटर असतं ते वॉटर काय केलं जातं? ॲटमॉस्फिअरमध्ये परत बाहेर टाकलं जातं थ्रू द ट्रान्सपिरेशन. ही प्रोसेस ॲक्च्युअल होत असते. द अबाउट 98% ऑफ टोटल वॉटर इज ॲब्सॉर्ब्ड इन प्लॅन्ट पॅसिवली. म्हणजे काय असणार आहे? जे काही वॉटर असणार आहे त्या टोटल प्लॅन्टकडून 98% वॉटर काय होतं? ॲब्सॉर्ब होतं. पण पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये हे टोटल सगळंच वापरलं जातं असं नाही. तर याच्यामध्ये काय कसं आहे? तर ॲक्च्युअल का वापरलं जात नाही? तर तिथं पहिल्यांदा तर
एनर्जीची गरज नसते. वॉटर जे ॲब्सॉर्ब करावं लागतं ह्याच्यासाठी एनर्जी लागत नाही. देअर इज अ नो एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी, म्हणजे ATP तिथं वापरलं जात नाही. त्यामुळं वॉटर मूव्ह होतं, आणि ते पण कशाच्याद्वारे? अकॉर्डिंग टू कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. अकॉर्डिंग टू कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट वॉटर मुवमेंट होत असते, आणि त्यामुळं त्याला म्हटलं जातं पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. एनर्जी लागणार नाही, अकॉर्डिंग टू कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट वॉटरची मुवमेंट होते, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. आता 98% ऑफ वॉटर जे काही ॲब्सॉर्ब होतं ते कधी? तर डे टाईमला. ड्युरिंग डे टाईम दॅट वॉटर इज ॲब्सॉर्ब. डे टाईमलाच का होतं आणि रात्री का होत नाही? तर याचं कारण काय आहे? तर दिवसा काय असणार आहे? ट्रान्सपिरेशन होतं आणि स्टोमॅटा ओपन असतात. त्या स्टोमॅटामधून एक्स्ट्रा जे वॉटर आहे ते बाहेर टाकलं जातं. दिवसा एक्स्ट्रा जे वॉटर आहे ते काय केलं जातं? पानामधून बाहेर टाकलं जातं. त्यामुळं हे जे काही एक्स्ट्रा वॉटर बाहेर टाकलं जातं त्यामुळं ह्याच्यासाठी लागणारी जी काही स्टोमॅटा फक्त दिवसा ओपन असतात, म्हणून ड्युरिंग डे टाईम पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन होतं आणि रात्री हे पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन थांबतं. ओके, पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन इज टेक्स प्लेस ओनली ड्युरिंग द डे टाईम. ओके, आता ह्याच्यामध्ये पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये ATP यूज होणार आहे का? नाही. रेट ऑफ ट्रान्सपिरेशन असणार आहे, पण रेट ऑफ रेस्पिरेशन इज नॉट अफेक्टेड. त्याच्यामुळे रेट ऑफ रेस्पिरेशन अफेक्ट होत नाही. आणि मोस्टली प्लॅन्ट इज मेनली ॲब्सॉर्ब द वॉटर पॅसिवली. जास्तीत जास्त 98% जे काही वॉटर ॲब्सॉर्ब होतं झाडांच्यामध्ये ते कोणत्या ॲब्सॉर्प्शननं? तर पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनद्वारे होतं. दुसरं आहे ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन. आता ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय असणार आहे? वॉटर इज ॲब्सॉर्ब्ड ड्युरिंग ॲक्टिव्हिटी ऑफ रूट. रूट सेल प्ले ॲक्टिव्ह रोल इन द ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. वॉटर इज ॲब्सॉर्ब्ड ड्युरिंग ॲक्टिव्हिटी ऑफ रूट. म्हणजे काय असणार आहे? रूटच्या ॲक्टिव्हिटीद्वारे वॉटर ॲब्सॉर्ब होतं. रूट सेल काय आहेत? महत्त्वाचा रोल प्ले करतात ॲब्सॉर्प्शनमध्ये. पण ह्याच्यामध्ये जो काही ड्रायव्हिंग फोर्स आहे रूट प्रेशरचा तो डेव्हलप होतो. आणि कशामध्ये? लिव्हिंग सेलमध्ये. लिव्हिंग सेलमध्ये काय होतो? ड्रायव्हिंग फोर्स काय होतो? अप्लाय होतो, आणि तो पण रूटमध्ये झाल्यामुळं हे ॲब्सॉर्प्शन होऊ लागतं. ओके, ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन जे होतं ते युजली नाईट टाईममध्ये होतं. ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन ऑकर्स युजली इन नाईट टाईम when the transpiration stop. हा पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन आणि ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमधला डिफरन्स आहे. पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन टेक्स प्लेस ड्युरिंग डे टाईम अँड ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन टेक्स प्लेस ड्युरिंग नाईट टाईम. ओके, बिकॉज transpiration is takes place during daytime, stomata is open during daytime and stomata is closed during night time, so transpiration stop, and so at that time active absorption is takes place. Water absorption is against the DPD gradient. वॉटर ॲब्सॉर्प्शन जे होतं DPD ग्रॅडियंटच्या अगेन्स्ट होतं. देअर इज अ एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. ह्याच्यासाठी एनर्जी काय करत असते? लागत असते. ओके, दिस इज द डिफरन्स बिटवीन द पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन अँड ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन. सी द डिफरन्स. This is the difference between the active absorption and passive absorption. The first difference is active absorption takes place by the activity of root and the root hair, while the passive absorption takes place, the pressure for absorption is not developed in root and hence root play passive role. Active absorption मध्ये रूट हे ॲक्टिव्ह असतात, त्याच्यासाठी एनर्जी लागत असते आणि तेव्हाच हे ॲब्सॉर्प्शन होतं. रूट हेअर जेव्हा ॲक्टिव्ह असतात तेव्हा ह्याच्यामध्ये होणारं ॲब्सॉर्प्शन म्हणजे ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन. आणि जेव्हा प्रेशर जो असणार आहे तो प्रेशर डेव्हलप होत नाही. कोणता प्रेशर? रूट प्रेशर डेव्हलप होत नाही. म्हणजे काय असणार आहे? तिथं रूटचं काम काय आहे? पॅसिव्ह रोल असणार आहे. देअर इज अ पॅसिव्ह रोल फॉर द रूट. ओके, इन द ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन ट्रान्सपिरेशन हॅज नो इफेक्ट on active absorption, while in passive absorption it is regulated by transpiration. आता याच्यामध्ये मेन फरक काय आहे?
ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये ट्रान्सपिरेशन होत नाही, कारण हे कधी होतं तर ड्युरिंग नाईट टाईममध्ये होणारं ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय आहे, ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन. आणि हा ॲब्सॉर्प्शन जो आहे तो ॲब्सॉर्प्शन नाईट टाईममध्ये असल्यामुळं तिथं ट्रान्सपिरेशन होणार नाही, कारण स्टोमॅटा क्लोज असणार आहेत. तर पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये स्टोमॅटा ओपन असतात, ट्रान्सपिरेशन होतं, त्यामुळं ट्रान्सपिरेशन झाल्यामुळं पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन होतं. ओके. नंतर रूट हेअर्स हॅव हाय DPD ॲज कम्पेअर्ड टू सॉईल सोल्युशन अँड देअरफॉर वॉटर इज टेकन बाय द टेन्शन. रूट हेअरला जी DPD आहे त्याची हाय असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू हाय सोल्युशन. DPD म्हणजे काय, व्हॉट इज द DPD? तर DPDचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, डिफ्युजन प्रेशर डेफिशिट. हा जो आहे तो सॉईल सोल्युशनशी कम्पेअर केला तर काय असणार आहे, हाय असणार आहे, त्यामुळे वॉटर टेन्शन येतं आणि ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन होतं. तर पॅसिव्हमध्ये काय असणार आहे, द ॲब्सॉर्प्शन ऑकर्स ड्यू टू द टेन्शन क्रिएटेड इन झायलेम सॅप बाय ट्रान्सपिरेशन पूल, दस द वॉटर इज सक्ड इन बाय द टेन्शन. म्हणजे झायलेममधून जे काही पाणी आहे ते काय केलं जातं, ओढलं जातं, ट्रान्सपिरेशन पूल केलं जातं. आणि ते पूल केल्यामुळं ॲटोमॅटिक रूटवर काय असणार आहे, त्याचा प्रेशर येतो आणि टेन्शन असल्यामुळं ते वॉटर काय केलं जातं, ॲब्सॉर्ब केलं जातं. म्हणजे आता समजा पानामधलं पाणी ॲटमॉस्फिअरमध्ये गेलं तर पान काय होणार आहे, सुकणार आहे. मग पान कुठून घेणार पाणी, तर त्याच्या ब्रँचेसकडून. ब्रँचमधलं पाणी गेलं तर ब्रँच कुठून घेणार, स्टेममधून. स्टेममधनं गेलं तर स्टेम कुठून घेणार, रूटमधून. आणि रूटमधून गेलं तर रूट कुठून घेणार, जमिनीमधनं. हे वॉटरचं काय असणार आहे, ॲब्सॉर्प्शन असणार आहे. आता ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये मेन जो काही डिफरन्स आहे तो आहे रेस्पायरेटरी एनर्जी नीडेड. जी काही एनर्जी असणार आहे ती ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये गरजेची असते, एनर्जी लागत असते ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये. तर पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये एनर्जी लागत नाही. ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये सिम्प्लास्टिक मूव्हमेंट ऑफ वॉटर होते, तर पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शनमध्ये सिम्प्लास्ट आणि अपोप्लास्ट दोन्ही टाईपची मूव्हमेंट होत असते वॉटरची. दिस इज द डिफरन्स बिटवीन द ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन अँड पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. ओके. आता याच्यामध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर आपण जे काही ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आहे त्याचे टाईप बघूया. There are two types of the osmotic and non-osmotic ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन. आता ऑस्मॉटिक ॲब्सॉर्प्शन आणि नॉन ऑस्मॉटिकमध्ये फार फरक नाही, फक्त काही फरक आहे, पॉईंट आहे ते बघूया आपण. पहिला आहे ऑस्मॉटिक ॲब्सॉर्प्शन. आता हे कोणी प्रपोज केलेलं आहे तर ॲटकिन्स अँड प्रिस्टली. ॲटकिन्स अँड प्रिस्टली आर प्रपोज द वॉटर ॲब्सॉर्प्शन फ्रॉम द सॉईल इन टू द झायलेम ऑफ द रूट अकॉर्डिंग टू ऑस्मॉटिक ग्रॅडियंट. आता ऑस्मॉटिक ॲब्सॉर्प्शनमध्ये जे काही ॲब्सॉर्प्शन होतं ते ऑस्मॉटिक ग्रॅडियंटद्वारे होणार आहे. ऑस्मॉटिक कंडिशन क्रिएट होतात आणि त्यामुळं जी एनर्जी यूज केली जाते ती एनर्जी डायरेक्टली यूज होत नाही, डज नॉट डायरेक्टली रिक्वायर्ड एनर्जी. म्हणजे एनर्जी जरी वापरली जात असेल तरी ती डायरेक्टली वापरली जात नाही. ड्यू टू द रूट प्रेशर ग्रॅडियंट ऑफ द DPD डेव्हलप फ्रॉम द सेल ऑफ द इपिब्लेमा टू द पेरिसायकल. रूट प्रेशर डेव्हलप होतं त्यामुळं DPD डेव्हलप होतं आणि नंतर त्यामुळं जो काही वॉटर आहे तो वॉटर इपिब्लेमामधून पेरिसायकलमध्ये काय होणार आहे, पास होणार आहे. फरक काय असणार आहे मेन याच्यामध्ये, जी काही एनर्जी लागते ती एनर्जी डज नॉट डायरेक्टली रिक्वायर्ड नसणार आहे. ओके. तर नॉन ऑस्मॉटिकमध्ये काय असणार आहे तर सेकंड इज द नॉन ऑस्मॉटिक ॲब्सॉर्प्शन, जी क्रॅमर आणि थायमननी प्रपोज केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये वॉटर इज ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम
soil against the concentration gradient. Such absorption require an expenditure ऑफ एनर्जी रिलीज्ड ड्युरिंग रेस्पिरेशन. ह्याच्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी रेस्पिरेशनद्वारे तयार केलेली असते. डायरेक्टली ती एनर्जी यूज केली जाते. आणि ह्याच्यासाठी जे काही ऑक्सिजन असणार आहे किंवा लो टेम्परेचर असणार हे लागणार आहे. देर इज अ पुअर सप्लाय ऑफ ऑक्सिजन. वॉटरचं कमी सप्लाय असेल तरी चालतं, लो टेम्परेचर असेल तरी चालतं असं नाही. तर काय असणार आहे, पुअर ऑक्सिजन असेल किंवा लो टेम्परेचर असेल तर काय होणार आहे, त्याचा इफेक्ट त्या ॲब्सॉर्प्शनवर होतो. म्हणजे जर कमी ऑक्सिजन असेल, टेम्परेचर कमी असेल तर वॉटर अपटेक काय होतं, कमी होतं. आणि त्यामुळं रेट ऑफ रेस्पिरेशन काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे प्रत्येक जी काही गोष्ट आहे वॉटर ॲब्सॉर्प्शनसाठी जर ती परिपूर्ण असेल तरच वॉटर ॲब्सॉर्प्शन होतं. टेम्परेचर लो असेल तर वॉटर ॲब्सॉर्प्शन होणार नाही. ऑक्सिजन नसेल म्हणजे सॉईल जर भुसभुशीत नसेल तर काय होणार नाही, वॉटर ॲब्सॉर्प्शन होणार नाही. दॅट रिटार्ड द वॉटर अपटेक, वॉटर मुवमेंट होणार नाही. दिस इज अबाउट द ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. ओके, नाउ द नेक्स्ट इज द 6.9 ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर. द डेफिनेशन आपण बघू याच्यामध्ये. First, the definition: the transport of water with dissolved minerals from root to other aerial part like stem and leaves against the gravity is called the translocation or the ascent of sap. म्हणजे काय असणार आहे, वॉटरची मूवमेंट होणार आहे कशाबरोबर, मिनरल्स बरोबर, रूटकडून एरियल पार्टपर्यंत म्हणजे स्टेम असेल, लीव्ज असतील, इथंपर्यंत वॉटरची जी मूवमेंट होत असते अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी त्यालाच म्हटलं जातं ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय असणार आहे, एका जागेकडून दुसऱ्या जागी एखादी वस्तू पोहोचवणे. वॉटरची मूवमेंट एका जागेकडून जमिनीमधून ॲटमॉस्फिअरपर्यंत, पाण्यापर्यंत जी होते त्याला म्हटलं जातं ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर किंवा असेंट ऑफ सॅप. आता ही जी काही ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर आहे ती वेगवेगळ्या थेरीनं हे प्रूव्ह केलेलं आहे. मग पण याच्यामध्ये ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर होताना कुठून होणार आहे, थ्रू द ल्युमेन ऑफ द कंडक्टिंग इलेमेंट, झायलेमच्या ट्रकाइड आणि व्हेसल्समधून होत असतं. आणि त्याच्यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट केलेले आहेत. रिंगिंग एक्सपेरिमेंट होतं किंवा काही थेरी मांडलेल्या आहेत. आता त्यामधला रिंगिंग एक्सपेरिमेंट आहे त्यांनी झायलेम इज द पाथ ऑफ द असेंट ऑफ सॅप, म्हणजे झायलेमधूनच वॉटर पास होतं, दुसरा कोणताही पॉईंट नाही ज्याच्यातून वॉटर पास होतं. झायलेममधून वॉटर पास होतं तर फ्लोएममधून फूड पास होत असतं, हे प्रूव्ह झालेलं आहे. आणि कोणकोणत्या थेरीज किंवा मेकॅनिझम आहेत ट्रान्सलोकेशनच्या, तर पहिली आहे व्हायटल फोर्स थेरी. दुसरी आहे रिले पंप थेरी. तिसरी फिजिकल फोर्स थेरी आणि चौथी आहे रूट प्रेशर थेरी. नो डाऊन: व्हायटल फोर्स थेरी, सेकंड रिले पंप थेरी, थर्ड फिजिकल फोर्स थेरी आणि फोर्थ रूट प्रेशर थेरी. ह्या 4 थेरी आहेत. आपण त्या थेरीचा स्टडी करायचा आहे. ओके, आता आज जो आहे ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आणि पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन झालेला आहे. जो काही डिफरन्स दिलेला आहे तो डिफरन्स तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करून घ्या. दिस इज द इम्पॉर्टंट. ओके, दिस इज द होमवर्क टू कॉपी द पॅसिव्ह अँड ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन डिफरन्स. ओके, थँक्यू.